माझ्या अभंगामध्ये देव आहे, माझ्या अभंगात प्रत्यक्ष देव माझ्या अभंगात आहे. प्रत्येक शब्दामध्ये राम आहे, प्रत्येक शब्दामध्ये पांडुरंग आहे माझ्या. तुका म्हणे मज बोलवितो देव. मला बोलवणारा कोण आहे? देव आहे. मला देव बोलवतो. हे देवाचे शब्द आहेत. त्या प्रत्येक शब्दामध्ये देव आहे. आणि नको ते गीत, नको त्या कविता संप्रदायामधून कीर्तनांमधून सांगितल्या जातात, म्हटल्या जातात. आणि लोकही एवढे नालायक आहेत, ते म्हणतात बुवा गाणं म्हटलं पाहिजे, असं झटका झाला पाहिजे. तिकडं झटका, ते जाळ वगैरे पेटवून चटका द्यायचा त्याला. झटका इकडे कशाला कीर्तनात? कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरी आहे आमच्या, कीर्तनामध्ये गाथा आहे, कीर्तनामध्ये गीता आहे, कीर्तनामध्ये भागवत आहे. हे साहित्य आहे कीर्तनामध्ये. हे सांगायचं आहे. हे संत विचार सांगण्याचं जे स्टेज आहे. संत विचार तुमच्यापर्यंत घेऊन यायचे. आम्हाला त्या अभंगावरती विचार करायचा आहे. नाही तर कीर्तनाला अभंग घेतला. अभंग कुठेचा? कीर्तन कुठे चालतं? अभंगावर. कीर्तन कशावर असतं महाराज? अभंगावर असतं. अभंगावर नसतं करायचं. आपली लोक काय करतात? अभंगावर कीर्तन करतात. अभंग राहतो खाली, कीर्तन चालतं वर. कीर्तन कुठे चालतं? वर चालतं. ते वरचे वरच चालू. मग वर हे गेले, यांची व्यवस्था वर आहे. विठाला विठाला म्हणून कीर्तनकार काय सांगतो ह्याच्यापेक्षा तुम्ही काय ऐकता हे महत्वाचं आहे. तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे ही ज्ञानेश्वरीची ओवी आहे का? हे गीतेमध्ये आहे का? हे उपनिषदामध्ये, हे वेदामध्ये, गात्यामध्ये आहे का? कुठे आहे? तुझे मला सांगतोस ते कुठे तू शिकलाय? कुणाकडे शिकलाय? का 4 टिपणं पाठ केलेत? 4 टिपणं पाठ करून कीर्तनकार हे उदयाला आलेत आमच्याकडे. एवढं सवय असणारी पोरं समोरच्या म्हाताऱ्या माणसाला ज्ञान शिकवतात. कमाल झाली. अधिकार असेल, योग्यता असेल, अभ्यास असेल, हरकत नाही. पण तुमची आवड खराब झाली. तुम्हाला रुचतं चुकीचं. लटके ते रुचे साच कोणाची सगळ्याला आवडतं, खरं कोणाला आवडत. आणि आपल्याकडे म्हण आहे, आमच्या इकडे आहे, तुमच्या इकडे आहे की नाही माहित नाही. आमच्या इकडे असं म्हणतात, खरं बोललं तर सख्या माईला राग येतो. आहे का तुमच्याकडे? असेल ना. आमच्या इकडे माणसं मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे मेल्यावरच जाळतात ना. मला वाटलं काही वेगळं असेल. खरं बोललं तर सख्या आईला राग. खोटं सगळ्यांना आवडतं. खोटं काही म्हणता नाही आलं, त्याला जर आपण कीर्तनात म्हटलं वा वा काय म्हणताय, त्याला तो म्हणतो हाच महाराज पुढच्या वर्षी आणायचा. 1 नंबर महाराज आहे. कशाने महाराज? तुला 1 नंबर म्हटला म्हणून तुम्ही 1 नंबर म्हणतोय. बरोबर आहे की नाही? स्तुती आवडते प्रत्येक माणसाला. स्तुती. दिवाळीचा सण होता. नवऱ्याने नवीन कपडे घातले, नवीन सूट बूट, असं टाय कोट. बायको समोर उभा राहिला आणि बायकोला म्हटला सांग मी कसा दिसतोय. बायको जरा कवी होती, कविता करायची. बायको म्हटली फार सुंदर दिसताय, छान दिसताय, चांगले दिसताय. नवरा म्हटला काय बाई आहे तू.
नको तेव्हा तू दगडांना पाहून कविता करतेस, डोंगराकडे पाहून कविता करतेस. हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणाच्या मखमालीचे. नको तेव्हा झाडांकडे पाहून कविता करतेस. या तुझ्या नवऱ्याकडे पाहून तुला कविता सुचते की नाही? सुचते की नाही? ती म्हटली करते कविता. ती म्हटलं माझं कवितेत वर्णन कर. स्तुती आवडते की नाही स्तुती? बायको तुम्हाला जर म्हटली म्हाताऱ्याने आज भारी दिसते म्हातारी जर म्हटली, आमची आजी जर म्हटली आज्याला म्हातारं भारी दिसते बरं तुझं आज, म्हातारं खुश. म्हाताऱ्याची बीपीची गोळी घ्यायची गरजच नाही दुपारी. शुगर वाढली म्हाताऱ्याची, म्हातारी म्हटली म्हातारं चांगलं दिसतंय, म्हाताऱ्याची शुगर वाढली. म्हणजे बायकोने वर्णन केलं, बायकोने कविता केली त्याच्यावरती. म्हणे मेघनाद रिपोतात वधीजा नराला, त्याची नाम आहे द्वादश महातील पाचव्याला. त्याची संहिता पूजिती जे अस्तमानी, तैसे तुम्ही दिसता मजला धनी. सगळी मराठी आहे बरं, पण त्याला काहीच कळालं नाही. तुम्हाला तरी कुठं कळालंय? त्याला कळालं नाही, तुम्हाला तरी कुठे कळालंय? मग त्याने फोन केला, म्हणे महाराज बायको कधी वर्णन करत नाही ना, आज बायकोने वर्णन केले, काय अर्थ असेल तो सांगा. अरे म्हटलं बाबा कीर्तनाला चाललोय राहुरीला, लांब जायचंय, आडवा तिडवा रस्ता आहे, चुकलो तर पाटात जाईल. ते म्हणजे तुम्ही पाटात जा नाही तर वड्यात जा, पण माझ्या बायकोने जे वर्णन केले ते मला सांगा. ते मेघनाद रिपोतात वधीजा नराला. मेघनाद हा रावणाचा मुलगा. मेघनाद रिपू म्हणजे शत्रू. मेघनाद हा रावणाचा मुलगा. रावणाच्या मुलाला कुणी मारलं? मेघनाद रिपू लक्ष्मणांनी रावणाच्या मुलाला मेघनादाला मारलं. या सगळ्या शब्दांचा अर्थ झाला लक्ष्मण. आणि तात म्हणजे बाप. मेघनाद रिपू तात म्हणजे बाप. वधीजा नराला. मेघनादाचा रिपू लक्ष्मण, लक्ष्मणाचा बाप कुणाला मारतो? लक्ष्मणाच्या बापाचं काय नाव आहे? राजा दशरथ. तात वधीजा नराला. त्याने कुणाला मारलं? राजा दशरथाने कुणाला मारलं? श्रावण बाळाला मारलं की नाही दशरथाने? त्याची नाम आहे द्वादश महातील पाचव्याला. तेच नाव 12 महिन्यापैकी 5व्या महिन्याचं आहे. कसं? चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ आणि श्रावण. श्रावणाला मारलं, तेच नाव 5व्या महिन्याचं आहे श्रावण. त्याची नाम आहे द्वादश महातील पाचव्याला. त्याची संहिता पूजिती जे अस्तमानी. त्या श्रावणाची संहिता म्हणजे शेवटची तिथी. महिन्याची शेवटची तिथी कोणती असते? अमावस्या. श्रावणी अमावस्या. त्या श्रावण महिन्यातल्या शेवटच्या तिथीला त्याची संहिता पूजिती जी अस्तमानी, त्या श्रावणी अमावस्येच्या सूर्य मावळाईच्या वेळी कुणाची पूजा करतात? श्रावणी अमावस्या. सगळे झोपेलेत. शेतकरी ना तुम्ही, पोळ्याची पूजा करतात. पोळा असतो श्रावणी अमावस्येला आणि त्याची संहिता पूजिती जे अस्तमानी म्हणजे सूर्य अस्ताला जात असताना कुणाची पूजा करतात? बैलांची पूजा करतात. तैसे तुम्ही दिसता मजला धनी. बैल म्हणाली बायको नवऱ्याला, विठाला विठाला. मग मी त्याला हा अर्थ सगळा सांगितला. काय म्हणाली बायको? अरे म्हटलं काही नाही, तुझी बायको तुला म्हणाली बैल आहेस तू. तो म्हटलं ते बरोबर आहे. मला वाटलं काही फार दुसरं काही चांगलं मला म्हटली की काय. ते तर रोजच म्हणते बैल म्हणून, त्यात काही नवीन नाही. म्हटलं ठीक आहे मग जाऊ दे. कवितेत बैल म्हणाली. तो म्हटला ह्याच्यात आनंद आहे. आपल्याला कवितेत बैल म्हणाली बायको. विठाला विठाला. खोटं आवडतं, खरं आवडत नाही. खरं ज्ञानेश्वरी आहे, खरा गाथा आहे. आणि तो गाथा ज्ञानेश्वरी हे माणसाला, समाजाला कीर्तनांमधून आवडत नाही. पण ते आवडलं पाहिजे, हिताच आहे. आदिनाथ गुरु
सकळ सिद्धांचा ते ज्ञान मच्छिंद्रांकडे आलं. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आणि मग त्या मच्छिंद्रांनी कुणाला दिलं? मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. 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 गोरक्षा वाळला गयनी प्रती. गोरक्षा वाळला गयनी प्रती. मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. आदिनाथाने मच्छिंद्राला, मच्छिंद्राने गोरक्षांना. मच्छिंद्राने बोध गोरक्ष. आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परम. बोधाचा संसार. बोध मच्छिंद्राने बोध. बोध म्हणजे ज्ञान देणं. बोध म्हणजे ज्ञान देणं. साधू बोध झाला. साधूने बोध दिला. साधूने ज्ञान दिलं. आणि या जगामध्ये साधूकडे फक्त ज्ञान आहे द्यायला, दुसरं काहीच नाही साधूकडे. माणसं संताकडे येतात कशासाठी येतात? संसार सुखी व्हावा म्हणून येतात. त्याचाच संसार झालेला नसतो. झालेला आहे का संसार? ज्ञानोबरांचा संसार, तुकोबरांचा संसार, नाथ महाराजांचा संसार. संसार त्यांचा झाला नाही. आणि तुमची आमची अपेक्षा असते संसाराच्या सुखासाठी आपण संताकडे गेलो पाहिजे. संसाराच्या सुखासाठी संत मुळात नाहीतच. हा, तुम्हाला देव पाहिजे असेल तर तुम्ही संताकडे जा. तुम्हाला देव जाणून घ्यायचा असेल तर संतांकडे जा. आणि मग संत म्हणतात देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. मग तुम्ही आम्ही माणसं असेल, देव न लगे, देव न लगे. आम्हाला देव सांगू नका. सासू सुनाच्या गप्पा सांगा. मी जर 3 तास कीर्तनात झोपले तर तिथून पुढं ज्ञानेश्वरी सांगा. खरंय खरंय. काय ऐकू, तिला काय ऐकू येतं हे माहित नाही, आणि मी काय सांगतो हे मलाही कळत नाही तिच्याकडे पाहू. देव सांगायला लागलं तर माणसाचे डोळे झाकतात. कान ऐकायचं बंद करून टाकतात. का ऐकू येत नाही देव? ज्ञानेश्वरीच्या ओव्या का ऐकू येत नाहीत? ऐकायचंच नाही. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंधले जागे. ही जी साठवण आहे, ज्या ठिकाणी बाहेरचा माल आत टाकायचा आहे त्या ठिकाणी असं गटार झालंय. गटार गच्च भरलंय. कशाने गच्च भरलंय? संसाराने गच्च भरलंय. आणि संसाराने गच्च भरल्यामुळे परमार्थ कानातून आत जातच नाही. देव कानाच्या आत जातच नाही. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंधले जागे. संतांकडे जायचं असेल तर देव मागायला जा. संतांकडे फक्त देव मिळतो. कोणताच संत या जगातला तुमचा संसार सुखी करू शकत नाही. संतांचं ते कामही नाही. संतांचं या जगातल्या कोणत्या संताकडे संसार सुखाचा करण्यासाठी जाऊ नका. तुकोबारांकडे काय तुम्ही संसार सुखाचा करण्यासाठी जाणार आहात? एक बायको तुकोबारांची मेली, मुलगा मेला. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, एक स्त्री अन्न करिता मेली. ज्या तुकोबारांची बायको अन्न मिळालं नाही, घरात खायला मिळालं नाही म्हणून बायको मेली. घरात तुकडा नाही म्हणून मुलगा मेला. त्या तुकोबारांकडे तुम्ही संसारातलं कसं काय मागू शकता? ते तुकोबार तुम्हाला संसारातलं काय देणार आहेत? देणार आहेत का? 4 ठिकाणी भीक मागायचं ज्ञानोबारांनी, पोटाची खळगी भरायची. ते ज्ञानोबार तुम्हाला काय संसारातला कोणता पदार्थ देणार आहेत? तुम्हा आम्हाला संत हा संसारातले पदार्थ देण्यासाठी पाहिजे, देव देण्यासाठी संत नकोय. आणि त्याच्यामुळे आपल्याला संसार देणाऱ्या संतांकडे ओढ वाढली. मग आता असे संत उदयाला आलेत, तुमच्या संसाराला आशीर्वाद देतात.
मग त्यांचे भक्त, हजारो भक्त झालेत त्यांचे. कशामुळे भक्त झालेत? काही नाही, ज्या बेटा तेरा कल्याण हो जाए, काय संसाराचं सुखी होईल, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काय पाठीशी आहे? हे असे संत, संसाराला आशीर्वाद देणारी संत. संसाराला कोणताच संत जगातला आशीर्वाद देऊ शकत नाही. संसाराला काय आशीर्वाद देणं? हे सगळं अनित्य आहे. अनित्यम लोकम, अनित्यम इमम लोकम, हे जग अनित्य सांगणारे संत आहेत. आणि म्हणून ज्याच्याकडे जे आहे, संतांकडे जात असताना, कीर्तनाला जात असताना, ज्ञान मिळविण्यासाठी, देव मिळविण्यासाठी कीर्तनाला या. मनोरंजनासाठी आपण कीर्तनाला यायचं नाही. देव ऐकण्यासाठी, देव जाणून घेण्यासाठी. ज्याच्याकडे जे मिळेल ते त्याच्याकडे घेऊन, त्याच्याकडे मागायला जा. आता सकाळी सकाळी गाडीवर बसून 3 पोरं चालले होते मारुतीच्या मंदिरासमोरून. मारुतीला हॉर्न मारला आणि मारुतीला सांगितलं, म्हणे देवा, ही लगन सराई चालली, या लगन सराईमध्ये सुद्धा या हाताला हळद लागली नाही. आता का आंबी हळद घालायची का शेंदूर घालायचा? आता हळद लागायचा तू लायकीचाच नाही, त्याला कोण काय करेल? लायकीचा असता तर लागली असती, बरोबर आहे की नाही? मग ते मारुतीला हॉर्न मारतात, मारुतीला सांगतात, देवा या वर्षी तरी होऊ दे. देव डोकून बाहेर आला मंदिराच्या आणि त्यांनी सांगितलं, अजून माझंच नाही, अजून माझंच नाही म्हणे. त्याच्यामुळे तुला मी काय स्थळ पाहू शकत नाही, दुसरा देव बघ. संतांकडे जात असताना देव हवा असेल, ज्ञानेश्वरी वाचायची याच्यासाठी आपल्याला देव कळालं. लोक म्हणतात देव दाखवा. अरे देव पाहायचा ना, मग ज्ञानेश्वरी वाच ना. देव पाहायचा ना, देव तुला हवा आहे ना, देवाची भेट घ्यायची. मग तुकोबरायांचा गाथा वाचा, किती दिवस वाचा. त्या तुकोबरायांनी जन्मच्या जन्म, नामदेव महाराजांनी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठल कृपा केली. जन्मच्या जन्म, अनंत जन्म परमार्थ करावा लागतो. माणसाला वाटतं एका सप्ताहात माळ घातली, देवच भेटला नाही, टाका काढून. गण लावला, दिंडीला गेलो, देवाच्या मंदिरात गेलो, कशाचं सुख आहे? मस्त 2-3 वाऱ्या केल्या संस्थांच्या, पण बायकोचा काही स्वभाव बदलला नाही, शिव्याच देते. देव ह्याच्या संसारातल्या कोणत्याही पदार्थासाठी संतांचा उपयोग नाही, तुम्हाला परमार्थासाठी संतांचा उपयोग आहे. आणि ते परमार्थाचं ज्ञान मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला. गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना दिला. गहिनीनाथांना, जे गहिनीनाथ संत ज्ञानोबरांचे मोठे बंधू आहे. तेच ज्ञान, जे ज्ञान आहे या जगामध्ये, ते ज्ञान गहिनीनाथांनी माऊली ज्ञानोबरांना दिलं. अभंगाचं शेवटचं चरण. गयनी प्रसादे निवृत्ती दातार, 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 ज्ञानदेव ज्ञानदेव
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजाविले. गहिनीनाथांच्या प्रसादाने, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, गहिनीनाथांच्या प्रसादाने निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना ते ज्ञान दिलं. गहिनीनाथांच्या प्रसादाने निवृत्तीनाथ जे श्रेष्ठ बंधू आहेत ज्ञानोबारायांचे, त्या निवृत्तीनाथांना ते ज्ञान मिळालं प्रसादातून. आणि तो प्रसाद ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथांनी दिला. बरोबर आहे का? प्रसाद शब्द माहिती आहे का कुठे आलेला आहे? आपण रोज म्हणतो तो. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय. पसाय म्हणजे प्रसाद. पसाय म्हणजे प्रसाद. तो प्रसाद ज्ञानोबराय म्हणतात, मला निवृत्तीनाथांनी तो प्रसाद दिला, पण मला दिलेला प्रसाद मी एकट्याने खाल्ला नाही, एका शिष्याला दिला नाही, ज्ञानदेवे सार चोजा, सगळ्या लोकांना वाटून टाकला. या ठिकाणी एका माणसाला जर आपण प्रसाद दिला, एकटाच तोंडात टाकेल, नाही तर त्याच्या एकाच माणसाला, त्याच्या घरातल्या एकाच माणसाला देईल. पण ज्ञानोबारायांनी एकाला दिला नाही, तो प्रसाद सगळ्याच्या. ज्ञानदेवा सार चोजा. कसा वाटला? त्याच काळामध्ये वाटला का? माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. गोपाळांना ज्ञानोबारायांनी वाटून टाकलं. ज्ञानोबारायांनी वाटून टाकलं. आणि प्रसाद देणं, ज्ञान देणं, याचंच नाव आहे बीज. बीज शब्दाचा अर्थ काय? बीज शब्दाचा ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो म्हणजे लक्षात येईल. हे असो उत्तरोत्तर ज्ञान बीजाचा विस्तार. ज्ञान बीजाचा, ज्ञानाला बीज म्हटलेलं आहे, ज्ञान बीजाचा विस्तार. हे असो उत्तरोत्तर ज्ञान बीजाचा विस्तार. ज्ञान दिलं जातं त्याला म्हणतात बीज, ज्ञानाला बीज म्हणतात. तुकोबारायांना ज्या दिवशी ज्ञान झालं, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. बीज या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. बीज या शब्दाचा अर्थ आहे प्रसाद. बीज या शब्दाचा अर्थ आहे पसाय. झालंय थोडस. तो म्हणतोय बंद करा, वेळ संपली. त्याला काय माहित 7:15 मी विना घेतलेला आहे. 7:15 7:9 पर्यंत मी सोडू शकत नाही. विठाला विठाला चोपदार त्याला राहू द्या. उद्या लोक आपली चर्चा करतील. दराडे महाराजांचं कीर्तन होतं, कीर्तनाला कुत्रही नव्हतं. ते कुत्र पाहिजे की नको कीर्तनाला? तेवढंच जागा आहे फक्त. त्याला सुद्धा कळत आहे आपण जागा राहून कीर्तन ऐकलं पाहिजे. विठाला विठाला. ज्ञान बीजाचा विस्तारू. आणि ती धर्मनाथ बीज आहे. ज्या दिवशी ज्ञान दिलं, द्वादशी, बरोबर आहे की नाही? द्वितीया, बरोबर आहे का? धर्मनाथ बीज. धर्मनाथाला ज्ञान दिलं, त्याचं नाव आहे धर्मनाथ बीज. ज्ञान दिलं जातं त्याला काय म्हणतात? बीज म्हणतात. ज्ञानोबारांनी सांगितलेले, झाड मोडे बीजी समाये, बीज मोडे झाड होय.
ज्ञानोबा म्हणतात झाड मोडतं, पण झाड जरी मोडलं तर ते मोडलेलं झाड एका बीजामध्ये असतं. एका बीजामध्ये झाड असतं की नाही? झाड कशात असतं? बीजामध्ये असतं. ज्वारी आपण टाकली शेतामध्ये, ज्वारीचा दाणा टाकला शेतामध्ये, त्याचं झाड होतं. मग ते झाड होतं कुठं नेमकं? दिसत असताना ते एवढंसा दाणा दिसतोय ज्वारीचा, बाजरीचा, गव्हाचा. पण ते सगळं ज्ञानावर आहे म्हणतात. झाड मोडे बीजी समाये. बीजामध्ये झाड राहतं. बीजामध्ये हा जो वटवृक्ष आहे तो नखा एवढ्या बीजामध्ये वटवृक्ष असतो. नखा एवढ्या बीजामध्ये सगळा वटवृक्ष असतो. तसा एवढाशा ज्ञानामध्ये, इतक्याशा ज्ञान बीजामध्ये सगळं ज्ञान असतं. मंत्र किती दिला जातो? मंत्र दिला राम, बीज मंत्र. त्याला शब्द जे बीज मंत्र. शब्द काय? बीज मंत्र. ज्ञानाला बीज म्हटलं जातं. ज्ञानाला बीज म्हटलं जातं. आणि ते बीज आपल्या अंतकरणामध्ये पेरणारा गुरु पाहिजे. आपल्या अंतकरणामध्ये जर ते बी पेरलं, ज्ञानाचं बीज पेरलं, तर त्याचं तुम्ही आम्ही जसं संगोपन करू तसं ते मोठं होईल, तसा त्याचा विस्तार होईल. त्याचं तुम्ही आम्ही किती पालन पोषण करतो, त्याचं किती संगोपन करतो, याच्यावर त्याचं. झाड मोडे बीजी समाये. म्हणतात झाड मोडलं की बीजामध्ये समाविष्ट होतं. पण पुन्हा झाड होत असताना बीज मोडतं. शेतामध्ये पडलेलं बी काय होतं? जशाच्या तसं राहतं का? ते फुटतं, त्याच्या चिंदाड्या होतात, त्याचे टरफल बाजूला होतात. बीज मोडे झाडीस, झाडामध्ये सामावत. बीज मोडे झाड होय. तसं धर्मनाथ बीज म्हणजे ज्ञानाचा दान. ज्ञान ज्या दिवशी दिलं त्याचं नाव आहे धर्मनाथ बीज. तसं तुम्हा मला ज्ञानोबांनी हे ज्ञान दिलं. मग एक दिवस दिलं का? नाही. आपल्या तुमच्या आमच्यासाठी, ज्ञानोबांच्या तुकोबारांच्या भक्तांसाठी रोज बीज आहे. ज्ञानेश्वरी आपल्या घरामध्ये असेल तर रोज आपल्यासाठी बीज आहे. बरोबर आहे की नाही? रोज आपल्यासाठी ज्ञान बीज आहे. ज्ञानाचे बीज आपल्या रोज हृदयामध्ये टाका. आणि म्हणून ज्ञानेश्वरीच्या ज्या ओव्या आहेत ती एक एक बी आहे, ते अंतकरणामध्ये टाका. पापाचं बी जर तुमच्या अंतकरणामध्ये टाकलं, या विश्वाचा, या जगाचा नियम असा आहे, जे तुम्ही पेराल ते तुम्हाला हजारो पटीने मिळेल. एवढासा गहू पेरला, पोतभर गहू झाला. एवढंसं पाप पेराल तर पोतभर दुःख होईल. एवढंसं पुण्य पेराल तर पोतभर पुण्य होईल. आणि म्हणून हे पेरायचंय, जे पेरायचंय ते चांगलं पेरा. आणि ते पेरत असताना ज्ञानेश्वरीच्या ओव्या पेरा, तुकोबारांचे गाथ्याचे अभंग पेरा. ते कधीच वाईट उगणार नाही, कधी वाईट उगणार नाही. त्याचे संस्कार कधी वाईट होणार नाही. जे तुम्ही पेराल हजारो पटीने तुम्हाला आनंद, हजारो पटीने तुम्हाला सुख ती ज्ञानेश्वरी देईल. आणि म्हणून आपला हा जो काही सप्ताह आहे, नाम सप्ताह आहे, धर्मनाथ बीजेच्या निमित्ताने आहे. हे जे बीज आहे, आजच्या दिवसाच्या मागणीच्या दिवसाच्या दिवशी भगवंताकडे एकच मागणी करतो, हे ज्ञानाचं बीज, ज्ञानेश्वरीच्या ओव्यारूपी बीज, तुकोबारांच्या गाथ्याचं बीज आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये उगावं. आम्ही त्याची अंतकरणामध्ये आम्ही पेरणी करू. आणि म्हणून सप्ताहाच्या निमित्ताने आपण जो काही हा नाम सप्ताह करतो, आपली ही जी काही वस्ती आहे, तुम्ही आम्ही सगळे भाविक आहोत, ज्ञानोबा तुकोबारांचे भक्त आहोत. आणि म्हणून या मंडपामध्ये बसलेलो आहोत. आता इथून पुढच्या वर्षी आपण मी गावकऱ्यांना एक सांगतो, एक सल्ला सांप्रदायिक म्हणून, सांप्रदायिक नात्याने आपल्या या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू करा. मान्य आहे का सगळ्यांना? नाही? सकाळी उठायचं कुणी, पारायणाला यायचं कुणी, मस्त पोहे सुरू करायचे. जो वाचील त्यालाही द्यायचे, जो नाही वाचील त्यालाही द्यायचे. चिंता करायची नाही. पण तो सगळ्या आपल्या मुलांना घरामधले जे काही कामाचे नाहीत इकडं मंडपामध्ये पाठवा. ज्ञानेश्वरीच्या पारायणाची सुरुवात, ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, गाथ्याचं भजन असेल, ह्याची सुरुवात आपल्या या ठिकाणी व्हावी, हीच मागणी या कीर्तनाच्या निमित्त भगवंताच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबांच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी करतो. आणि या धर्मनाथ बीजेच्या निमित्ताने एकच प्रार्थना त्या ईश्वराच्या चरणी करतो, ह्या ज्ञानबीजाची आमच्या अंतकरणामध्ये पेरणी व्हावी, आमच्या अंतकरणामध्ये हे ज्ञानबीज पडावं. आणि त्या ज्ञानाचा, त्या ज्ञानबीजाचा ज्ञानवृक्ष आमच्या अंतकरणामध्ये, आमच्या जीवनामध्ये मोठा व्हावा. त्याला सरस, गोड, आनंदाचे आणि सुखाचे फळं यावेत, हीच प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो. हीच मागणी ईश्वराच्या चरणी या
जागराच्या निमित्ताने या दिनाच्या निमित्त करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठोबा रखुमाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव